करता 15 मिनिटात तुमच्या 3 ओव्हर झाल्या पाहिजेत, अन्यथा शेवटी चौथ्या ओव्हर मध्ये एक खेळाडू आपण 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊ. सूचना लक्षात घ्या, दोन्ही संघांकरिता लागू असणार हा नियम. यस, दोन्ही संघाने लक्ष द्या, अगदी नियमांचं पालन करा. अगदी जर मग आपण पाहिलं नियमाचं पालन करत असताना आपण रायगडाला नुकतीच भेट द्या, कारण ज्या प्रकारे रायगडाचे दरवाजे सूर्याचे किरण ज्या दरवाज्यावर पडत नाही तोपर्यंत रायगडाचा दरवाजा देखील उघडला जात नाही, आणि ज्या प्रकारे सूर्यग्रस्त सूर्याकडे जातो त्या प्रकारे दिवस मावळतो ना, त्या पद्धतीने त्यानंतर रायगडाचे दरवाजे देखील बंद होतात. म्हणून नियम स्पर्धेचे नियम असतात. स्पर्धा मोठी आहे. ISPL सारखी स्पर्धा आपण पाहिली ना, त्या स्पर्धेमध्ये अगदी 3 खेळाडू अक्षरशः 5 स्पर्धा खेळले नाहीत. मग महाड संघाला बिलॉंग करत असताना माझी मुंबई या टीमचं नेतृत्व करणारा योगेश पेंडकर हा देखील ब्रँड केलं होतं, त्याला देखील बँड केली होती. आणि म्हणूनच स्पर्धा आपली आहे तर सहकार्य देखील तितकंच आपल्याला लाभणार आहे. स्पर्धा दमदार आहे, आयोजन देखील दमदार आहे. साईदीप स्पोर्ट्स चषक 2025चा हा संग्राम ह्या संपूर्ण आपण कोपरी क्रीडांगणामध्ये पाहतोय. चला घाई करा, आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला किरण आणि दुसऱ्या बाजूला दुर्वेश, हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं, पहिलं षटक हाताळण्याकरिता उदयराज. पहिला बॉल सफल झाले, बॅकफुटला गेले. पॉवरफुलचं षटक आहे आणि क्षेत्ररक्षक आहे जमिनीला गुदगुल्या करत बॉल पहिल्याच बॉलवरती सीमा पार 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही आहे, कारण इम्पॉसिबल या शब्दामध्ये आय एम पॉसिबल असं देखील लिहिलं गेलं आहे. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार झाली आहे. दुसरा बॉल देखील जोरकस प्रहार केला. व्हाईटिश लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकदा वर्जित होती आहे एकेरीच्या 6. आता रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 आकडा अगदी जर आपण पाहिला तर गौतम गंभीर या खेळाडूचा जर्सी नंबर राहिला. अगदी मग सध्याच्या घडीला भारताचे प्रशिक्षक पण पाहतात आणि एक कसोटी क्रिकेटमध्ये 4 सेंचुरी लगावण्याचं कारनामा देखील त्यांचा राहिला. ॲज अ जर्सी नंबर 5 गौतम गंभीर स्कोर कार्डवरती 5 धावा लगावल्या गेलेत. यावेळेस पोलरलेनचा बॉल, अगदी जमिनीलगतचा चेंडू, सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ अगदी शॉर्ट फाईन लेगला टीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याचा वेध घेतोय. निर्धावची सांगता पाहायला मिळते. पहिले षटक पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मध्ये व्यूवरचना जर आपण पाहिली ना तर शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट पॉईंट शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एक मिड ऑन, एक शॉर्ट लेग, शॉर्ट फाईन लेग. बॅट आणि पॅड मधला चेंडू आपण पाहतोय सरळ पायावरती आदळतोय. निर्धाव गोलंदाजीचा प्रत्यक्षण पण जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः प्रभावित करतोय गोलंदाज देखील. उदयराज मैदानाच्या आतमध्ये राज्य करताना पाहायला मिळतोय. घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. अगदी स्पर्धा मोठी आहे. सफल झाले. बॅकफुटला जात असताना अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा मानस धाडस, पण कही पे निघायावर कही पे निशाणा. म्हणजेच काय तर खेळायचं होतं कुर्ल्याला आणि बॉल चाललाय पारल्याला. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. निर्धाव. चला घाई करा साईराज, आपण देखील घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. तर अजूनही जर आपण पाहिलात तर 4 सामने खेळवायचे आहेत. तदनंतर आपण एक संघ थेट फायनलपर्यंत काढणार आहोत. त्याकरिता आपण सहकार्य करा. सफल झाले. बॅकफुटला गेले. लोअर फुल टॉस चेंडू, फुल टोल. अगदी या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात तब्बल अर्धा डझन. आलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा अखेर रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिल्या षटकाखेरीस रणसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती धाबा 11. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये कोणाला प्राचरण केलं जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल. यस डेफिनेटली गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभि. आता अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. अभि हे तो सब मुमकिन आहे. अगदी पहिल्या मॅच मध्ये दमखम नजाकत दाखवली आहे अभिनं देखील. जर अभिनं हॅट्रिक पटकावली तर सलगचे 3 चेंडूवरती 3 अभिनं जर हॅट्रिक मिळवली तर मुंबई सम्राट या संघाकडून आपण 500 रुपयानं गौरवित करणार आहोत. 500 रुपयाचं रोख नक्कीच इनाम दिलं जाईल. अभिकरिता सुवर्ण संधी लाभली. अभि निघालेत फॉर द विकेटनं. पहिला बॉल अभिवरती प्रहार आणि समोरचा जर आपण पाहिलं ना तर फलंदाजानं आता उचलली आहे जबाबदारी. स्ट्रोक खेळलाय लय भारी ठोकलाय षटका ठोकम ठोक डीजे. थँक्यू डीजे. दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये आता दुर्वेशला लय सापडली आहे. अगदी जर आपण पाहिलं ना आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. यस अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. 3 यष्ट्यांवरून चेंडू सरळ निधावतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रणसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर षटकाराच्या साहाय्यानं 17 धावा फलकावरती वधारल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न हलक्या फक्त सन्मान दिल्या. स्वतःच्या बालोबा जर आपण पाहिलं फॉलो थ्रो मध्ये चेंडूला चेस केला. एकही धाव नाही आली आहे. पुढचा बॉल यावरती अभि जर आपण पाहिलं ना तर एक घणाघाती प्रहार अभिच्या मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. यावेळेस आखूल टप्प्याचा बॉल त्यावरती दाखवलं आपलं फ्युचर आणि बॉल वरती चिटकवलंय दुर्गेशनं. 6 धाव्यांचं स्टिकर ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. आता डीजे मास्टर देखील लय मध्ये आले आहेत. अगदी त्याच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. कमबॅक दर्शवतो. हेच तर क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं. एक तेहरी तो एक मेरी, एक तरफ धूप है एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोहमाया है. अगदी टीट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती अभि पाहतोय आपण. आता या चेंडूवरती प्रभावित केलंय अभिनं देखील. कमबॅक दर्शवलाय या बॉलवरती. पुढचा बॉल जोरकस प्रहार बल्ले से किया वार. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. चौकार. थँक्यू डीजे. आता चौकार आलाय. रणसंख्येला देखील आकार आलाय. रणसंख्या जाऊन पोहोचतीये 27 धावा फलकावरती. अगदी सपाटून मार खाल्ला अभिनं देखील. अगदी तोड डाला फोड डाला बल्लेबाजने इस गेंदबाज को धो डाला. मैदानाच्या आतमध्ये मारा कम घसीटा जादा. अगदी रणसंख्या जर आपण पाहिले ना तर 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बरसताना पाहायला मिळतात. आता माझ्या विभागाकडून मी माझ्या तालुक्यासाठी कोणत्या प्रकारचा खेळ करू शकतो याचं प्रात्यक्षिक पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. साईराजच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि त्याचबरोबर त्याला चांगलीशी साज आणि चांगलीशी साथ देखील आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच काय तर दुर्वेश याची गोलंदाजी मार्कवरती समोर जर आपण पाहिलं तर 3रा षटक करण्याकरिता साईराजला प्राचरण केले गेले आहे. 2 षटका अखेर रणसंख्या दुर्वेश आणि किरण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग कडे आपण किरणला पाहतोय. अगदी जर आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊननी सातत्यानं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. पहिला बॉल सफल झाले. बॅकफुटला गेले. कट केला. मागे जर आपण पाहिलं ना शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकदा वर्जित होतीये. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं किरणची कामगिरी
अक्षरशः वाखण्याजोगी राहिली आहे. अव्वल दर्जाचा खेळ देखील किरण सातत्याने खेळताना पाहायला मिळतात, कारण याचसाठी हा खेळाडू सातत्याने जाणले जातात. म्हणून तर सर्वाधिक विभागामध्ये जास्तीची वर्णी ह्या खेळाडूला लागली जाते. तो खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. किरण समोर गोलंदाजी मार्कवरती साईराज. दुसरा बॉल. सफल झाले आणि इतके सफल झाले की सरळ बॉलला वा भाई वा, व्हाट अ कॅच. अगदी डोळ्यांचं पाडणं फेडणाऱ्या. मात्र जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं रत्नागिरी चिपलून तो षटकार मार उचलून ठोकलाय ह्यावेळीच देखील षटकार. हॅलो, काय एफर्ट्स राहिले आहेत. अगदी जर क्षेत्ररक्षकांना जर पाहिलं ना अक्षरशः झोकून दिलाय बॉलवरती. अगदी मग जर आपण पाहिलं स्वतःची बॉडी मागच्या बाजूला थेट झोकून दिली आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर रेषा अगदी बाउंड्री लाईनच्या सीमेवरती हा चेंडू पाहायला मिळाला आणि षटकाराच्या सहाय्यानं स्विच हिट लगवलाय. फटक्यामध्ये आहेत कर वजन. यस, अगदी जर आपण पाहिलं ना तर जोरकस प्रहार, बल्ले से किया वार, खिंचाए की बाउंड्री लाइन के बार्स, रन्स मिलेंगे पूरे 4-4 चौकार. थँक्यू. अगदी साईराज वरती देखील तुटून पडल्यात. जर आपण पाहिलं ना तर दुर्वेश आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतात. आणखीन स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं ना तर या फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं अगदी अलीकडच्या कालामध्ये म्हणता येतात की लगे तो आभात नाही तो बर्बाद. आता लगे तो ताली वरना गाली. मैदानाच्या आतमध्ये आता पाठी राखे. अगदी जे समर्थक आहेत ते म्हणत असतील सीधे उंगली से घी निकल रही है तो टेढ़ी क्यों करियो. समोर जर आपण पाहिलं ना तर चांगले स्ट्रोक येत आहेत आणि तसेच पटके खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा निघालेत साईराज. ओहो, वेगवान भन्नाट वेगवान. एसटी रक्षक बीट, थर्ड मॅन बीट. बॅकअप चांगला मिळाला. अगदी जर आपण पाहिलं लेगबायच्या स्वरूपात रणसंख्या जाऊन पोहोचती आता 41 धावा पलकावरती लगावल्या गेल्यात. 41 शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 41 धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळास. डान्सिंग डाऊन सफल झाले इतके सफल झाले की एसट्या दाखवल्या म्हणूनच की काय वाकवल्या. यू मीन्स आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉ. फलंदाज बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. थैंक यू डीजे. अरे आग लगा दो इस सीने में. और जब तक यह जर आपण पाहिलं ना तर साहिदीप चषक ना जीत जाओ इस मार्च महीने के 22 तारीख को. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर अगदी मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर नो स्पॉन्सर्स आणि खऱ्या अर्थानं एकही स्पॉन्सर न घेता ही स्पर्धा साहिदीप चषक साई स्पोर्टचे सर्व आदरणीय सन्माननीय दीपेशजी माने सर यांना ही स्पर्धा आणली आणि खऱ्या अर्थानं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अगदी सातत्यानं खऱ्या ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. चला आपण या ब्रेक इनिंग मध्ये आपण विरा 11 माणगाव आणि पवई पंचकृषी क्रीडा समिती दापोली या दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आपण लगेचच रेडी व्हायचं. शेवटचा षटक स्लॉगर हाताळण्याकरिता आणि काय घडतंय सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्यावेळेस जर आपण पाहिलं ना तर दांडी गुल फलंदाजाला माघारी पडतवतोय. फलंदाज डिपार्ट्स गॉन. थँक्यू डीजे.
अगदी दुर्वेश आऊट झाल्यात, तदनंतर दुर्वेशला माघारी परतवलंय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मंथन पहिल्याच बॉलवरती प्रभावित केले. मंथन युवा खेळाडू आहे, अपकमिंग यंग टॅलेंटेड, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. उंच पुरा हॅम ऍक्शन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्य असं स्वागत करत असताना पाहायला मिळाला. स्वाग से करेंगे स्वागत असं दाखवलंय आणि फलंदाजाला माघारी परतवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, न्यू हँडिकेट, नवीन उमेदवार जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता जितेंद्रवरती जबाबदारी सोपवली आहे फलंदाजी करण्याकरिता आणि स्लॉगर विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज मंथन इन ऍक्शन पाहायला मिळतोय. मंथन चला घाई करा आपण देखील. पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे मंथननं, सफलता प्राप्त केली आहे आपल्या नावी. पुढचा बॉल मंथन समोर समोर, अगदी जर आपण पाहिलं इनसाइड आउट खेळला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. तालमेल करणं गरजेचं, घाई करू नका आपण. यस बॉलला चेस केलाय, 2 धावा अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या 43, 43 धावा फलकावरती लगवल्या गेल्या आहेत. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 43 या आकड्यावरती. 43. मंथन पुन्हा एकदा निघालेत, ओव्हर द विकेटनं रवाना झालेत. हो हो, वेगवान वेगवान, फन्नाट वेग, सरळ वेगानं स्वार होतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल धावचितच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे फलकावरती 43, 43 धावा फलकावरती वधारल्या गेल्यात. रणसंख्येला अगदी जर आपण पाहिलं ना तर सपाटून रणसंख्या वेगानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल समोर जर आपण पाहिलं तर पोलीस कार्यरत आहेत. फलंदाज यावेळेस बॉलला चेस करत असताना रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब राहिली आहे. अगदी चित्त्याच्या चपळाईनं जर आपण पाहिलं याकरिता पोलीस कार्यरत फार महत्त्वाचे आहेत. कारण त्यांचं जर आपण पाहिलं तर मैदानी जी स्पर्धा होत असते त्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. पोलीस कार्यरत असताना त्याकरिता रनआउट तर होणार नाही आहेत यातील मात्र शंका नाही आहे, परंतु रनिंग फार लाजवाब राहिली आहे. ओहो, वेगवान 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 चेंडू अगदी सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धावची सांगता पाहायला मिळते. यस, शेवटचा चेंडू बाकी आहे. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊयात जिथे नाणेफेकीचा कॉल होईल. यस, जोरकस प्रहार केला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, टिपतोय झेल आणि संपतोय. शेवटच्या बॉलवरती फलंदाजाचा खेळ. पहिला सत्र संपलाय, पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धामध्ये बनविल्या गेल्या धावा 45 धावा आणि 46 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं. आता विजयाकरिता उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. या स्पर्धेचा आनंद घेत्या रातुरतास जाऊयात एक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आमचे साथी समालोचक आजच्या स्पर्धेचे सर्व आदरणीय दीपेशजी माने सर नाणेफेकीचा कॉल करतील. थँक्यू, धन्यवाद जी. चला जाऊयात पुढच्या गटाकडे, म्हणजे क गटातील पहिली लढत आता आपण अनुभवणार आहोत, ज्या ठिकाणी वीरा 11 माणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये पवई विभाग क्रीडा असोसिएशन दापोली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही कर्णधार आमच्या सोबत जॉईन झालेत. मी नाणेफेक करण्याकरिता या सामन्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय गणेशदादा इसवलकर आपणास विनंती करतोय आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते हा होणार आहे टॉस, ज्या ठिकाणी पवई पंचक्रोशी अर्थातच दापोलीमधील हा संघ आणि त्यांच्या समवेत माणगावहून आमचे आलेले खेळाडू अर्थातच वीरा 11 माणगाव. एक फोटो घेऊन आपण मान्यवरांसोबत. एक चांगली लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. 4 षटकांची लढत, मॅन्डेटरी पॉवर प्ले, केवळ वाईड बॉलसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. ओके, बाकी ऑन फील्ड अंपायरचे डिसिजन. कॉल करतोय साहिल.
काटा छापा आलाय. धन्यवाद गणेश दादा, आपण असं नसतं व्हायचंय. मला वाटते आमचा पवईचा खेळाडू आहे आणि त्या विभागातील एक नामांकित खेळाडू कर्णधार, मला वाटते नाव आपलं संकेतला. संकेत, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने, काय डिसिजन? आम्ही फिल्डिंग करू पहिला. सातत्यानं संकेतला आम्ही त्याच्या गावाकरिता त्याच्या वाडीकरता खेळताना पाहिलंय. आज तालुक्याकरता खेळतोयस, कसं वाटतंय? मस्तच वाटतंय लीड करताना आणि मी प्रयत्न करीन की जिंकू. समोरच्या बाजूला माणगाव परिसरातील चांगले खेळाडू आज आपल्या खेळताना पाहायला मिळतील. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40 ते 45. शुभेच्छा असतील आपणास आणि आपल्या टीम करिता. साहिल, आज माणगाव ते विरार प्रवास एक वेगळ्या संकल्पनेमध्ये आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोयस, कसं वाटते तुला? मस्त वाटते, एकदम छान वाटते. फर्स्ट टाइम आलोय मी इकडे खेळायला. एकंदरीत मैदान आणि ही जी माणगाव तालुका गटातून खेळण्याची संधी आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? खूप छान. साहिल कमी बोलतो कारण त्याचा खेळ खूप चांगला होत असतो. हा साहिल उतेकर, विरार इलेव्हन माणगावचा कर्णधार. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, टॉस जिंकलाय पवई क्रीडा समितीने. त्यांनी ठरवलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. थँक्यू डीजे. सवयात उत्तरार्थामध्ये काय घडेल काय बिघडेल बरीचशी चर्चा आहे, बरेचशा घडामोडी आहेत. त्या संपूर्ण प्रश्नांचं उत्तर जर आपण पाहिलं ना तर उत्तरार्थामध्ये दडलेलं आहे. आता उत्तरार्थामध्ये जर आपण पाहिलं ना तर 45 रणसंख्येचा आव्हान रचला. 45 धावांचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये त्या पाठलाग करण्याकरिता स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी दाखल झाली आहे. संकेत आणि अभिजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर पहिलं षटक तळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यश पहिलं षटक तळण्याकरिता पहिलं डिलिव्हर करण्याकरिता यश निघालेत. ओव्हर द विकेटनं रवाना होत्यात. पहिलं षटक कशा प्रकारे राहील हे देखील पाहावं लागणार आहे. पहिला बॉल पंचांना दिलाय सिग्नल. येस, लेट्स प्ले. पहिला बॉल भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी जोरकस प्रहार केला. वेगानं बॉलवरती येत असताना नाही थांबणार. अगदी क्षेत्ररक्षकाचं जर आपण पाहिलं ना हुलकावणी देत त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार, वर दी रो, वन बाउन्स, लॉंग लेग, सीमा पार, 4 चौकार. थँक्यू डीजे. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नसीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ कोणाची बदलणार त्याची देखील चर्चा रंगणार. आता 45 धावसंख्या उच्चांक गाठल्या, परंतु तो धावसंख्या डिपेंड्स करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकाराला आहे, रणसंख्येला देखील आकाराला आहे. रणसंख्या 4 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक अव्वल दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. त्याचबरोबर साईदीप स्पोर्ट 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम पर्व पहिलं. यावेळेस देखील आनंद कार्पेटच्या साहाय्याने खेळल्या चेंडूला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेल्यात. एक आपण पाहतोय मिड विकेट, डीप मिड विकेटला, आणि एक आपण क्षेत्ररक्षक पाहतोय व्हाईटिश लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. एक थर्ड मॅन पॉइंट, बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक शॉर्ट लेग, शॉर्ट फाईन लेग, अशी व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस संधी निर्माण झाली आहे. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अगदी सरळ आणि साधा सोपा झेल. अगदी सकाळी आंघोळ करत्या वेळी ओला साबून हातातून निष्ठावाना त्या पद्धतीने झेल निसटलाय आणि धरतीला दान झालाय. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. आता रणसंख्या जाऊन पोहोचती आहे. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आता 7 आकडा जर आपण पाहिलात ना तर सर्वच माणसांच्या परिचयाचा राहिलाय. म्हणजेच काय तर जगातील आश्चर्य देखील 7,
इंद्रधनुष्याचा रंग देखील 7 आणि संगीतातील सूर देखील 7 आणि लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेट कट करण्याचा प्रयत्न अगदी जर आपण पाहिलं अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न असफल राहिले. निर्धावची सांगता अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. निर्धाव कमबॅक दर्शवतोय, गोलंदाज सातत्यानं प्रभावित करतोय, धारदार बहारदार गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. यश पुन्हा निघालेत. यावेळी जोरकस प्रहार केला, आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, वारंवार संधी मिळतात आणि ह्या जखमेवरती मीठ चोळणारा, संजीवनी देणारा 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे. आता डीजे मध्ये डीजे वाले देखील लय मध्ये आले आहेत, कारण का सातत्यानं म्हटलं जातं ना, अगदी समालोचन करत असताना डीजेची फार महत्त्वपूर्ण कामगिरी राहते आणि त्यांच्या माध्यमातून सातत्यानं हा आवाज पोहोचवण्याचं काम ते देखील करतात. त्यांचं देखील वेलकम, मनपूर्वक आभार. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, जे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये नाव बॅक टू क्रिकेट. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची आतली कडा, संधी 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 निर्माण झाली आहे आणि काय घडतंय, 1-2 कापूर आणि दुसऱ्या अठ्ठ्याम मध्ये टिपला जाईल. संपतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 2 बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज प्रणीत इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. मुश्किलें मुसीबत तमाम है इस खेल में, अगर बुलंद हौसला हर मुमकिन मुमकाम है इस खेल में. अजून बरंच काय बाकी आहे. ही स्पर्धा जर आपण पाहिली ना तर जिंकण्याकरिता, हा सामना जिंकण्याकरिता अजून बरंच बाकी आहे. रणसंख्या 11 धावा फलकावरती. 30 षटक तळण्याकरिता विनायकला प्राचारण केलं गेलंय. चला विनायक घाई करा आपण. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून 46 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटक तळण्याकरिता आपण पाहतोय विनायक आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲक्शन 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाअखेर 1.00चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल, काय बिघडेल, बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर आणि त्यांची चर्चा मात्र रंगणार, यातील मात्र शंका नाही आहे. सगळ्यात मुद्दा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. यावेळेस बाटन पाड मधला चेंडू, अपील 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 उचलून धरली आहे. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास तितकाच कमी पाहायला मिळाला. येस, बाटन पाड मधला चेंडू लेग बाय स्वरूपात एकदा वर्जित होती. एक रणसंख्या जाऊन पोहोचती. आता 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचा आगाज जर आपण पाहतोय, ही स्पर्धा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा होईल यातील मात्र शंका नाही आहे. कारण की विरार नगरीमध्ये जर आपण पाहिलं ना, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. व्हाईट ईस्ट लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि त्यांनी देखील जोड सोडलाय. आता आपण जर सर आपण पाहिलं तर श्रीलंका आणि इंडियाची मॅच पाहिली. त्या मॅचमध्ये भारतीय संघाचे हिटमॅन रोहित शर्मा 4 धावसंख्येवर तिसरा पर्याय काढून झेल सोडला. तदनंतर 264 बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने काय म्हटलं जातं, अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. आता कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे, पहा मी काय म्हटलं. अगदी जखमेवरती मीठ चोळणारा, उत्तुंग, दर्जेदार, शानदार, असरदार, रुबाबदार षटकार. थँक्यू डीजे. इतरांना घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होण्याचा
जर साध्य होताच निंदा करणाऱ्यांचं मत मात्र बदलत नाही. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर संघर्ष, तुमचं प्रयत्नांचा परिश्रम कसा आहे ह्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतात. पुढचा बॉल बेगेट लगावण्याचा प्रयत्न, कमबॅक दर्शवला. एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये एक पाडदं एक बाजूला पाहायला मिळतंय तर दुसऱ्या बाजूला देखील जाताना पाहायला मिळत आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. सातत्यानं माणसांची वय आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदले. सामना बरोबरीचा दोन्ही साईडनं पाहायला मिळतोय. बरोबरीचा सुटला. बेगेट लगावण्याचा प्रयत्न, अगदी जर आपण पाहिलं ना कडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव डॉट बॉल. फन टू गो. शेवटचा चेंडू येणं शेष आहे दुसऱ्या षटकातील. रणसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19. हो यावेळेस यस नो चेंडू भीमर हाताळलाय. आता पंचांच यस थ्रो गोलंदाज हाताळलाय. अगदी जर आपण पाहतोय खेळाडू जर आपण पाहिलं तर गोलंदाज पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाहीये. आता फ्रीटचा चेंडू असेल. साहेदीप स्पोर्ट्स चषक आहे सुपर डुपर हिट. खरं येणारा चेंडू असेल फ्रीट. आता अगदी जर आपण पाहिलं तर फलंदाजाकडे लायसन दिली आहे. फलंदाजाकडे लायसन दिला गेला. अगदी मग हवे त्या ठिकाणी हवे त्या दिशेला ते घुमाके खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर संधी निर्माण झाली आहे. रणसंख्या जर आपण पाहिली ना तर आता कुठेतरी 21 या आकड्यावरती आपल्याला 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीटचा चेंडू असणारा फलंदाजाला दे घुमाके खेळण्याचा प्रयास पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. यावेळेस शपल झाले आणि सरळ उडवून दिल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या दस्तकावरती मस्तक. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. एक आता हुआ शानदार 4. थँक्यू. दुसऱ्या षटकाखेर रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा विजय जर आपण पाहिलं ना तर रणसंख्या पाहायला मिळते. आता विजयाकरिता समीकरण 12 चेंडू असतील आणि विजयाकरिता 12 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. स्पर्धा जर आपण पाहत नसाल तर पहा, कारण या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्यातील प्रत्येक दिग्गज खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिला जर आपण पाहिलं ना तर दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसामध्ये गाव टू गाव जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक तालुका गट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील दिग्गज खेळाडू म्हणून ही वर्णी लगावली गेली आहे. आणि त्या वर्णीचं जी मिळालेली नामी संधी आहे त्या संधीचं सोनं करता येईल का हा ध्येय मनामध्ये बाळगा आणि मैदानाच्या आतमध्ये उतरा. आडवा बाटनं खेळला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला डीपमध्ये तैनात. 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धावा दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 26 ऑन दी स्कोर बोर्ड पाहायला मिळते. रणसंख्या हार जीत ही लपंडावरे जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. आडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचं आहे पुन्हा. आता सिद्ध होणार कोण? कारण समीकरण जर आपण पाहिलं तर 12-22 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी सफल झाले आणि फेकून दिला. गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले प्लॉट में. दे धक्का मार छक्का. मैं उस टीम का हुकुम का एक का. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू द्या.
वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर संघासाठी अव्वल दर्जाची कामगिरी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळते आपल्याला. प्रणित ज्याच्या बाटमधून आलाय हा षटकार. समोर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिकेत. जर आपण पाहिलं ना तर त्यांच्यावरती घणाघाती प्रहार सातत्यानं पाहायला मिळत आहेत. यावेळेस नो चेंडू भीमर हाताळलाय. यस पॉपिंग क्रिजच्या जर आपण पाहिलं ना तर क्रिजच्या बराचसा बाहेर खेळपट्टीच्या जर बाहेर पाहायला मिळतोय. नो चेंडू हाताळलाय. आता फ्री हिटची संधी मिळाली आहे पुन्हा एकदा फलंदाजाला. आता इथून पुढं साईदीप स्पोर्ट चषक 2025 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. फ्री हिट असेल तर फलंदाजाला सिग्नल मिळालाय. फलंदाजाला लायसन दिला गेलाय. चोरकस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या 36 36 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात. आता विजयाकरिता समीकरण पाहायला मिळतात. 9 चेंडू बनवायच्या 10 धावा. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. आणि प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच पाहायला मिळेल. अगदी सर्व प्रेक्षक वर्ग रसिक मायबा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना मॅच पाहायला मिळते आणि पैसा वसूल मॅच ही पाहायला मिळते. मॅचची आतली कडा बॉलला चेस करतायत. यष्टीरक्षक बॉलवरती वेगाने येताना पाहायला मिळाले. 1 धाव अर्जित होती आहे. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 37. 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो सातत्यानं म्हटलं जातं आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता इतिहास घडवणार कोण याची देखील चर्चा रंगणार. इतिहास 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 आलाय का मागचा पाय वाकवलाय. आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं ना क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. दर्शक बन गए दिवाने. पंचांचा सिग्नल येतोय 6 धावांकरिता. षटकार. थँक्यू डीजे. अगदी जर आपण पाहिलं ना मिडल ऑफ द बॅट आपल्याला फटका पाहायला मिळाला. याही वेळा जोरकस प्रहार. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतात बॉलच्या खाली. 2 धावांची मिळते हमी. हे सातत्यानं म्हटलं जातं ना मैदानाच्या आतमध्ये. आता विजयाकरिता औपचारिकता राहिली आहे. 6 चेंडू मध्ये बनवायचे 1 धाव. विजयाकरिता मॅच ऑन झाली आहे. आता 1 चेंडू 6 चेंडू आणि 1 धाव. 1 धाव 6 चेंडू हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चला आपण पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. यस याही वेळेला संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल सुटला. अगदी जर आपण पाहिलं ना तर झेल सातत्यानं सोडले गेलेत आणि सामना जिंकला. जर आपण पाहिलं तर विजय संघ ठरला. नित्यम 11 राजापूर संघ विजय संघाचं सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. या संपूर्ण वर्षाच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. मंथन मॅन ऑफ द मॅच 4 रन 2 विकेट. थँक्यू डीजे. नो डाऊट अबाउट ओनली 1 मॅन मिस्टर मंथन ज्यानं 4 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे.